यावरती एक सहमती बनवण्याचा प्रयत्न जर सरकारने केला असता, तर सरकारला यामध्ये नक्कीच यश आलं असतं. त्यांचं म्हणणं असं होतं, की महिला आरक्षण लागू झाल्यानंतर ज्यावेळेस महिला लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुका लढवतील, त्यावेळेस त्या मतदारसंघातल्या स्थितीनुसार राजकीय पक्ष त्या जातीच्या उमेदवारांना उमेदवारी देतील आणि त्यानुसार मग ओबीसी महिलांना सुद्धा प्रतिनिधित्व मिळू शकतं. पण खरा विरोध किंवा जो विरोध कोणीच दाखवू शकत नाही. पण मनातून कोणालाच ते महिला आरक्षण नकोय ते याच्यासाठी, की पुरुष खासदारांना हे वाटतं, की महिला आरक्षण आल्यानंतर त्यांच्या संधी कमी होतील. 1996 मध्ये जे विधेयक आलं होतं, 2010 मध्ये राज्यसभेमध्ये जे विधेयक पारित झालं होतं, त्यामध्ये महिला आरक्षणाला डिलिमिटेशनसोबत जोडण्यात आलं नव्हतं. त्या 2 वेगळ्या प्रक्रिया ठेवण्यात आलेल्या. पण 2023 मध्ये हे डिलिमिटेशनसोबत जोडण्यात आलं. छोट्या राज्यांवरती, कमी लोकसंख्येच्या राज्यांवरती कुठल्याही प्रकारचा अन्याय होता कामा नये. हे संघराज्यामधलं सर्वात प्रमुख प्रिन्सिपल आहे, सर्वात प्रमुख तत्व आहे. म्हणजे उत्तर प्रदेशच्या विधानसभेची संख्या 400 वरून 600 झाली किंवा 650 झाली, तर त्यामुळे केरळ किंवा तमिळनाडू किंवा आसाम यांना त्यांनी काही अडचण होणार नाही. हा मुद्दा विकासाचा नाही, हा मुद्दा प्रतिनिधित्वाचा, की प्रतिनिधित्व हे एकाच राज्याला किंवा एकाच प्रदेशाला जर जास्त मिळालं, तर त्याचे काय परिणाम किंवा दुष्परिणाम होऊ शकतात. या सर्व परिप्रेक्ष्यातून आपल्याला याकडे बघितलं. म्हणजे मी असं म्हणेल, की किमान आत्ता जेवढ्या महिला प्रतिनिधी संसदेत आणि विधानसभांमध्ये आहेत, त्यांना आपण पूर्ण वाव दिलेला आहे. आपण केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये बघा, सर्व राज्यांच्या, सर्व पक्षांच्या सरकारांच्या मंत्रिमंडळांमध्ये बघा, किती मंत्री आहेत. म्हणजे यातला सर्वात सोपा जो ऑप्शन आहे, तो ऑप्शन हा आहे, की आत्ताची लोकसभा आणि विधानसभांची जी सदस्य संख्या आहे, त्यामध्येच महिला आरक्षण लागू करायचं. म्हणजे पुरुष खासदारांची संख्या कमी करायची. हाय, हॅलो, नमस्कार. मी निखिल द ऑड इव्हनमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. जगभरात महिलांची प्रतिनिधित्वाची संख्या बघितली तर जगभरात ही संख्या साधारणतः सरासरी 26% आसपास आहे. युगांडासारख्या देशामध्ये 61% महिला प्रतिनिधी आहेत. स्वीडन किंवा आयर्लंड यासारख्या देशांमध्ये 50च्या आसपास टक्क्यापर्यंत महिला प्रतिनिधी त्यांच्या तिथल्या संसदेत आहेत किंवा एकंदरीतच त्यांच्या सामाजिक जीवनामध्ये लोकप्रतिनिधी आहेत. पण भारताचा विचार केला तर भारतामध्ये फक्त 14 ते 15% महिला खासदारांची संख्या ही लोकसभेत आहे. जर आपण विधानसभांचा विचार केला तर त्याहून कमी म्हणजे फक्त 9% आमदार हे विधानसभेचे सरासरी महिला आमदार आहेत. तर हे चित्र बदलण्यासाठी केंद्र सरकारनं 2023 साली एक कायदा पारित केला होता. तो कायदा म्हणजे नारी शक्ती वंदन अधिनियम किंवा द कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट 106 ॲक्ट. तर हाच कायदा पारित तर केला होता, पण त्याची अंमलबजावणी साधारण पुढच्या डिलिमिटेशनशी किंवा त्याच्यानंतर होणाऱ्या सेन्ससशी आणि त्यानंतर होणाऱ्या डिलिमिटेशनशी जोडली गेली होती. आता यानुसार जर कायदा अंमलबजावणी करायची असेल, महिला आरक्षण लागू करायचं असेल, तर त्यासाठी 2034 पर्यंतचा काळ उजाडू शकतो अशी स्थिती होती. हे चित्र बदलण्यासाठी पुन्हा एकदा त्याच्यामध्ये संशोधन करण्यात आलं आणि तो कायदा पारित करण्यासाठी संसदेमध्ये 16, 17, 18 एप्रिलला विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं. या अधिवेशनामध्ये हा कायदा पारित करण्यासाठी प्रयत्न झाले, पण शेवटी हा प्रयत्न विरोधकांनी हाणून पाडलेला आहे आणि खरोखर असलेल्या ऑब्जेक्शन्समुळं हा जो विरोध आहे तो त्यांच्या विरोधामुळे हा कायदा पारित होऊ शकलेला नाहीये. पण महिला आरक्षण, त्यासोबत असलेलं डिलिमिटेशन जी जोडलेली आहे सेन्सससोबत, या सगळ्यांचं नक्की एकंदरीत जर विचार करायचा झाला, तर नक्की काय चित्र उभं राहतं? महिला आरक्षण किती महत्त्वाचं आहे, किती गरजेचं आहे? अशा सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगानं आपल्याला चर्चा करायची आहे आणि या चर्चेत सहभागी होण्यासाठी माझ्यासोबत आहेत परिमल माया सुधाकर. सर, आपलं नमस्कार. स्वागत आहे. सरांसोबत चर्चा करण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ते MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटमध्ये सहयोगी प्राध्यापक आहेत. या संपूर्ण विषयासंदर्भात त्यांचा अभ्यास आहे. त्यामुळे त्यांच्याशी ही चर्चा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. तर आपण सुरुवात मी जसं सांगितलं, की महिला आरक्षणापासूनच करूया. आपण काल जो कायदा संसदेमध्ये पारित होऊ शकला नाही त्याबद्दल बोलूयात, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटबद्दल. पहिली प्रतिक्रिया काय आहे आपली या सगळ्याबद्दल? अत्यंत घाईगर्दीमध्ये सरकारने हे घटनादुरुस्ती विधेयक आणलं होतं आणि त्याच्यामुळे त्यांना 2/3 बहुमत जे लोकसभेमध्ये आवश्यक होतं, ते त्यांना तिथे मिळवता आलं नाही. हं. मी असं म्हणेल, की यावरती एक सहमती बनवण्याचा प्रयत्न जर सरकारने केला असता, प्रामाणिक सहमतीचा प्रयत्न केला असता, तर सरकारला यामध्ये नक्कीच यश आलं असतं. कारण राजकीय पक्षांमधून आता कोणताच विरोध नाहीये, महिला आरक्षण देण्याबाबत. 2023 मध्ये जे विधेयक पारित झालं होतं आणि जो त्यानंतर कायदा झाला, तर त्याला सुद्धा सर्वच पक्षांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे या बाबतीमध्ये जे मुद्दे सरकारने मांडले होते,
ते त्यावरती सहमती बनवण्याचा प्रयत्न जर केला असता, की सर्वपक्षीय बैठक बोलावली, मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली, कायदेतज्ञांची बैठक बोलावली, त्यातनं सहमती निर्माण करायचा प्रयत्न केला. जे विधेयक आहे त्या विधेयकावरती विस्तृत चर्चा करण्यासाठी ते विधेयक आधी चर्चेसाठी सामान्य लोकांपुढे सुद्धा ठेवलं आणि या सर्व विषयांवरती काम करणारे जे तज्ञ आहेत, संस्था आहेत, त्यांची मतं सुद्धा घेतली. ही सगळी प्रक्रिया करून जर हे केलं असतं, तर निश्चितपणे हे पारित झालं असतं. आणि हे मी सगळं यासाठी म्हणतोय, की जे विधेयक पारित होऊ शकलं नाही, ते पारित जरी झालं असतं, तरी शेवटी त्याची अंमलबजावणी ही 2029 पासूनच होणार आहे. हं, म्हणजे पुढचा 3 वर्षांचा कालावधी अजूनही सरकारकडे आहे. बरोबर. त्यामुळे सरकारने किमान 5-6 महिन्यांचा कालावधी सहमतीसाठी जर वापरला असता, तर सरकारला हे अपयश आलं नसतं. अतिशय बरोबर सांगितलं आपण, की सहमती जर सर्वांची झाली असती किंवा सर्वांसोबत चर्चा केली असती, तर कदाचित हे विधेयक पास होऊ शकलं असतं. पण ते झालेलं नाहीये. आणि या संपूर्ण महिला आरक्षणाच्या बिलाचा आपण प्रवास बघितला, तर तो पण अशाच पद्धतीचा एक असहमतीचा किंवा संपूर्ण राज्य सरकारांसोबत किंवा इतर सगळ्यांसोबत चर्चा न केल्यामुळेच अशा प्रकारे एवढं पेंडिंग असलेलं आहे. तर या थोडंसं प्रवासाबद्दल बोलूया. नक्की मला महिला आरक्षणाच्या या संपूर्ण बिलच्या प्रवासाबद्दल थोडंसं सांगा? महिला आरक्षणाचा जो प्रवास आहे, तो त्याची सुरुवात ही राजीव गांधींनी 1980च्या दशकामध्ये पंचायत राज विधेयक जी आणली होती, हो. त्याच्यातनं ती सुरुवात झाली. 1988-89 मध्ये राजीव गांधींनी सर्वात प्रथम ही विधेयक आणली होती. पंचायती राज व्यवस्थेला घटनात्मक स्वरूप देण्यासाठी, हो. की घटनेचं एक संरक्षण त्याला देण्यासाठी आणि त्यामध्ये मग आरक्षणाची तरतूद महिलांसाठी असावी हा मुद्दा सर्वात आधी पुढे आला होता. आता त्यावेळेस सुद्धा आता जसं घडलं तसंच झालं. 1988 मध्ये ज्यावेळेस हे विधेयक संसदेमध्ये आलं होतं, त्यावेळेस राज्यसभेमध्ये राजीव गांधी यांच्याकडे 2/3 बहुमत नव्हतं. हं. लोकसभेमध्ये त्यांच्याकडे 5वी बहुमत होतं. 425 खासदार त्यांच्याकडे होते. बरोबर. पण राज्यसभेत 2/3 बहुमत नव्हतं आणि त्याच्यामुळे विरोधकांनी राज्यसभेमध्ये हे विधेयक पारित होऊ नव्हतं दिलं. तात्विकदृष्ट्या त्याला कोणाचाही काही विरोध नव्हता. त्यातल्या काही बिंदूंवरती सुद्धा विरोध नव्हता. पण त्यावेळेस एकूणच राजीव गांधी सरकारला विरोध करण्यामध्ये विरोधक एकवटले होते आणि त्यामध्ये आजचं भाजपा होती, जनता दल होतं, सीपीआय, सीपीएम. CPM होतं, प्रादेशिक पक्ष होते. या सगळ्यांनी मिळून राज्यसभेमध्ये ते हाणून पाडलं होतं. बरोबर. आणि त्यानंतर मग नरसिंहराव सरकारने 1993 मध्ये परत ते विधेयक आणलं आणि 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती पारित झाली. पण 1987-88 मध्ये जी चर्चा सुरू झाली होती, ते पंचायती राज विधेयक पारित होण्याकरिता 1993 उजाडलं हो. आणि त्याच्यामध्ये महिलांकरता 1/3 जागांची तरतूद करण्यात आली. हं. आणि तिथनं मग ही मागणी पुढे आली, की पंचायती राज व्यवस्थेप्रमाणे विधानसभा आणि लोकसभांमध्ये सुद्धा 1/3 जागा या महिलांकरिता राखीव असाव्यात. त्यानंतर 1996 मध्ये देवेगौडा सरकार आलं. बरोबर. ते त्रिशंकू सरकार होतं. त्याला एका बाजूनी काँग्रेसचा पाठिंबा होता बाहेरून आणि एका बाजूनी डाव्या पक्षांचा पाठिंबा होता. आणि डाव्या पक्षांतर्फे गीता मुखर्जी आणि इतर ज्या महिला खासदार होत्या, त्या महिला खासदारांनी त्या काळामध्ये अत्यंत आक्रमकपणे महिला आरक्षणाचा मुद्दा लावून ठेवला आणि त्यावेळेस पहिल्यांदा संसदेमध्ये संयुक्त मोर्चा सरकारने महिला आरक्षणाचं विधेयक सर्वात प्रथम आणलं. हं. पण ते पारित होऊ शकलं नाही. ते याच्यासाठी, की संयुक्त मोर्चामधूनच जनता दलातून लालू प्रसाद यादव, मुलायमसिंग यादव यासारखे जे नेते होते, रामविलास पासवान खूप आघाडीवर होते त्यावेळेस. या सर्वांनी त्यावेळेस हट्ट केला होता, की महिला आरक्षणामध्ये महिलांकरता आरक्षणाची विशेष तरतूद असावी हं. आणि त्याशिवाय हे विधेयक पारित करता कामा नये. शरद यादव त्यामध्ये होते आणि हे अ, मंडल राजकारणातून पुढे आलेले जे नेते होते, हो. त्यांनी महिला आरक्षण असावं, पण त्यामध्ये ओबीसी महिलांकरता जागा राखीव असाव्या. कोटा हा विदिन हा कोटा. हा हट्ट धरला आणि त्यावेळेस त्याकरता भाजप, काँग्रेस, डावे पक्ष यांची फारशी तयारी नव्हती. त्यांचं म्हणणं असं होतं, की महिला आरक्षण लागू झाल्यानंतर ज्यावेळेस महिला लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुका लढवतील, त्यावेळेस त्या मतदारसंघातल्या स्थितीनुसार राजकीय पक्ष त्या जातीच्या उमेदवारांना उमेदवारी देतील आणि त्यानुसार मग ओबीसी महिलांना सुद्धा प्रतिनिधित्व मिळू शकतं. आणि त्यामुळे 1996 पासून पुन्हा हा मुद्दा त्याच पद्धतीने प्रलंबित राहिला हं. होता. पुढे जाऊन 2009 मध्ये ज्यावेळेस काँग्रेसने लोकसभेमध्ये पुन्हा एकदा यश प्राप्त केलं,
मनमोहन सिंग सरकार पुन्हा आलं. त्यावेळेस मनमोहन सिंग सरकार ज्यावेळेस दुसऱ्यांदा सत्तेत आलं, त्यावेळेस ते लालू प्रसाद, मुलायम सिंग यांच्या समर्थनाशिवाय सत्तेत होतं. बरं. त्यांना 200 पेक्षा जास्त जागा 216 होत्या जागा होत्या 2009 साली आणि काँग्रेसला. द्रमुक आणि इतर पक्षांच्या एन-सी-पी या सर्व पक्षांच्या सहकार्याने ते सत्तेत होतं. हं. त्यावेळेस सोनिया गांधी यांनी आग्रहाने महिला आरक्षणाचं विधेयक हे अ, राज्यसभेमध्ये रेटलं आणि राज्यसभेमध्ये ते पारित करून घेतलं. हं. त्यावेळेसही लालू प्रसाद यादव वगैरे या नेत्यांनी त्याला विरोध केला होता आणि लालू प्रसादांचं हे त्यावेळेसचं वक्तव्य होतं, की राज्यसभेमध्ये तुम्ही ते पारित केलं, पण लोकसभेमध्ये तुम्ही 2/3 बहुमत कसं मिळवता, हं. हे आम्ही बघतो. मला वाटतं त्या आणि विधेयकाची कॉपी पण फाडण्यात आली होती तेव्हा ती त्यावेळेला. आधीच फाडण्यात आली अच्छा, होती. आधीच ती झाली. आधीच्या हं, काळात. हं. बरं. तर पण राज्यसभेत ते पारित झालेलं. आणि त्यानंतर मग ते लोकसभेमध्ये पारित करण्याकरिता फारसे प्रयत्न झाले नाहीत. कारण प्रादेशिक पक्षांचा विशेषतः ज्यांना आपण मंडल पक्ष म्हणतो, त्यांचा तो आग्रह कायम होता, की ओबीसींना सुद्धा त्यामध्ये रिझर्व्हेशन देण्यात यावं. हं. आणि त्यावेळेस त्या ची दखल घेत यू-पी-ए सरकारनी पहिल्यांदा जात जनगणना करण्याचा प्रयत्न केला होता. 2011च्या जनगणनेनंतर 2012-13 मध्ये एक जात जनगणना सुद्धा यू-पी-ए सरकारने केली होती. पण तो डाटा अद्याप प्रकाशित झालेला नाही. पण त्यावेळेस युक्तिवाद हाच होता, की ती प्रकाशित झाल्यानंतर मग कदाचित महिला आरक्षणामध्ये सुद्धा ओबीसी आरक्षणाची तरतूद होऊ शकेल. हं. मग 2014 मध्ये परिस्थितीच बदलली. 2011-12 पासनं म्हणजे मला आठवतं, की 2010 मध्ये महिला आरक्षणाचं विधेयक राज्यसभेमध्ये पारित झालं. पण 2011 पासून देशासमोरचा अजेंडाच बदलला. अण्णा हजारेंचं आंदोलन झालं, केजरीवाल पुढे आले आणि 2014 मध्ये मग मोदी सरकार सत्तेत आलं. हं. त्यानंतर 2014त मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर पहिले 5 वर्ष मोदी सरकारने याकरता काही प्रयत्न केले नाहीत. पण 2023 मध्ये म्हणजे 2024च्या निवडणुकांना पुढे जाण्याच्या आधी हं. 2023 सप्टेंबर 2023 मध्ये मोदी सरकारने अ, हे नारीवंदन अधिनियम हे विधेयक आणलं आणि ते त्यावेळेस संसदेमध्ये त्यांनी पारित करून घेतलं आणि त्यावेळेस त्यांनी ते राज्यसभा आणि लोकसभा असं दोन्हीमध्ये ते पारित करून घेतलं आणि त्यातनं हे प्रस्थापित झालं, की आता घटनात्मकदृष्ट्या महिलांना विधानसभांमध्ये आणि लोकसभेमध्ये 1/3 जागा त्यांच्याकरिता आरक्षित असतील. हा महिला आरक्षणाचा आत्तापर्यंतचा प्रवास आहे. तर आपण अगदी सविस्तरपणे हा पूर्ण प्रवास सांगितला. पण जेव्हा 2023 साली हे बिल पारित करण्यात आलं होतं, तेव्हाचं जर आपण सरकार बघितलं, त्यांची मेजॉरिटी बघितली, तर जवळपास 353 त्यांच्याकडे एन-डी-एचे खासदार होते. त्यामुळे ते कुठल्याही स्थितीमध्ये पास होणारच होतं. म्हणून इतरही सगळ्या पक्षांनी मग हे पास होणारच आहे, तर आपण ह्याला विरोध कशाला करायचा? म्हणून पाठिंबा दिलेला होता का? आणि आत्ता जेव्हा सरकार अडचणीत आहे, सरकारकडे माहिती आहे 2/3 बहुमत नाहीये, त्याचे अमेंडमेंट पास करायची असते त्यासाठी. म्हणून विरोध केला जातोय, असं काही चित्र आहे? किंवा मग विरोधकांच्या कुठल्या नक्की अशा प्रमुख विरोध करण्याच्या काही अ, अ, हे दिसतायत, घटना बघा, दिसतायत? विरोध करण्याची आत्तापर्यंतची जी कारणं आहेत, त्यातलं पहिलं मी जसं म्हटलं, की महिला आरक्षणामध्ये ओबीसी आरक्षण सुद्धा असावं. हो. हा सुरुवातीपासूनचा ओबीसी नेत्यांचा आग्रह आहे आणि काँग्रेसचं नेतृत्व राहुल गांधींकडे आल्यानंतर आता राहुल गांधी यांचा सुद्धा तो आग्रह आहे. तोपर्यंत तो काँग्रेसचा सुद्धा कधी आग्रह नव्हता. पण आता तो काँग्रेसचा सुद्धा आग्रह आहे. ते एक कारण होतं. पण 2023 मध्ये ज्यावेळेस तुम्ही म्हणता तसं हे विधेयक ज्यावेळेस पारित झालं आणि सर्वांनी त्याला पाठिंबा दिला, त्यावेळेस हा मुद्दा सर्वांनी मांडला होता. पण ओबीसी आरक्षण महिला आरक्षणामध्ये नाही म्हणून त्याला विरोध सुद्धा केला नव्हता. आणि याला मुख्य कारण हेच होतं, की एकतर मोदी सरकारचं मोमेंटम होतं. हो. अ, खुद्द नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता होती आणि त्याला विरोध केला तर पुढच्या निवडणुकीमध्ये हे आपल्या विरुद्ध जाऊ शकतं, ही भावना सुद्धा होती. आणि त्याच्यामुळे सर्वांनी त्या विधेयकाला त्यावेळेस पाठिंबा दिला होता. पण त्यावेळेसच विरोधकांनी एक मागणी केली होती आणि ती मागणी ही होती, की अ, हे याची अंमलबजावणी ही प्रलंबित कशाला ठेवायची? बरोबर. ती 2024च्या लोकसभा निवडणुकीपासूनच त्याची अंमलबजावणी करण्यात यावी. हो. विरोधकांनी ज्यावेळेस ही मागणी केली होती, त्यावेळेस विरोधकांनाही हे माहिती होतं, की मोदी सरकार हे मान्य करणार नाही आणि म्हणूनच विरोधकांनी ही मागे. मागणी केली होती. आता इथे आता जो विरोध होतो आहे, तो विरोध मुख्यतः डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरती होतोय. महिला आरक्षणाला अजूनही विरोध नाही. बरोबर. विरोध जो होतोय तो डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरती होतो आहे. पण खरा विरोध किंवा जो विरोध कोणीच दाखवू शकत नाही. पण मनातून कोणालाच ते महिला आरक्षण नकोय ते याच्यासाठी, की पुरुष खासदारांना हे वाटतं, की महिला आरक्षण आल्यानंतर त्यांच्या संधी कमी होतील.
1/3 त्यांच्या संधी कमी होतील बरोबर. आणि त्याच्यामुळे या प्रकारचे मुद्दे पुढे केले जात आहेत, असं सुरुवातीपासून म्हटलं जातं. म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस ते विधेयक मांडण्यात आलं, त्यावेळेस सुद्धा असं होतं, की ओबीसी आरक्षणाचं कारण देऊन महिला आरक्षणाला तुम्ही डावलू नका. हो. आणि आता सुद्धा हेच नरेंद्र मोदी सरकार म्हणतंय, की डिलिमिटेशनचं कारण देऊन तुम्ही महिला आरक्षणाला तुम्ही डावलू नका. पण खरा मुद्दा इथे हाच आहे, की पुरुष खासदारांची भीती आहे, की त्यांची संख्या कमी होणार, त्यांच्या संधी कमी होणार आणि त्याच्यामुळे याबाबतीत ते उत्सुक नाही. अतिशय योग्यपणे सांगितलं आपण, की विरोध करण्यासाठी काहीतरी कारण शोधायचं असतं आणि ते विरोधकांनी कारण शोधलंय ते डिलिमिटेशनचं किंवा ओबीसी आरक्षणाचं आणि सरकारने कारण शोधलंय, की डिलिमिटेशन महिला आरक्षणाच्या आडून पुढे घेऊन जाता येईल का? आपण डिलिमिटेशनबद्दल बोललात, त्याबद्दल थोडंसं सविस्तरपणे बोलूया. आत्ता किती अत्यंत डिलिमिटेशनची गरज आहे याबद्दल कोणाकडे शंका नाहीये, कोणाबद्दलही मतभेद नाहीयेत. पण हे डिलिमिटेशन करायचं कसं? त्याची प्रोसेस काय असणार आहे? याबद्दल मात्र प्रचंड गदारोळ झालेला दिसतोय. याबद्दल थोडंसं बोलूया आणि आत्ता जे महिला आरक्षण लागू करायचंय ते डिलिमिटेशन करून लागू करायचंय आणि त्यासाठी 2011च्या जनगणनेचा आधार घेऊया अशी या बिलमध्ये चर्चा होती. त्या सगळ्या प्रोसेसबद्दल थोडंसं सांगा आणि मग डिलिमिटेशनबद्दल पण बोलू. आता परत आपल्याला 2023 मध्ये जे विधेयक पारित झालं होतं, जो कायदा झाला, हं. त्याकडे आपल्याला जावं लागेल, हो. की त्या कायद्यामध्ये मोदी सरकारने अशी तरतूद केली, की अ, पुढची जी जनगणना होईल आणि त्या जनगणनेनंतर जे डिलिमिटेशन होईल, हं. त्याच्या आधारे मग महिला आरक्षण निर्धारित केलं जाईल, की प्रत्येक राज्यामध्ये कोणत्या जागा महिलांकरता असतील, ते त्यानुसार ते निर्धारित केलं जाईल. म्हणजे 2023च्या विधेयकामध्ये पहिल्यांदा महिला आरक्षणाला डिलिमिटेशन सोबत जोडण्यात आलं. बरं. त्याच्या आधी 1996 मध्ये जे विधेयक आलं होतं, 2010 मध्ये राज्यसभेमध्ये जे विधेयक पारित झालं होतं, त्यामध्ये महिला आरक्षणाला डिलिमिटेशन सोबत जोडण्यात आलं नव्हतं. हं. त्या 2 वेगळ्या प्रक्रिया ठेवण्यात आलेल्या होत्या. पण 2023 मध्ये हे डिलिमिटेशन सोबत जोडण्यात आलं. ते का जोडण्यात आलं? तर मी जसं म्हटलं, की पुरुष खासदारांना जी भीती आहे, की आमच्या संधी कमी होतील. तर त्यांची ती भीती घालवण्यासाठी आणि त्यांना आश्वस्त करण्यासाठी, की तुम्ही ज्या जागांवरून आज लढताय त्या जागा कायम राहतील हो. आणि नव्या जागा तयार केल्या जातील डिलिमिटेशन प्रक्रियेच्या माध्यमातून, ज्या मग महिला खासदारांकरता असतील. त्या महिला खासदारांकरता आरक्षित असतील. अशा नव्या जागा तयार केल्या जातील. त्यामुळे 23 मध्ये हे पहिल्यांदा डिलिमिटेशन सोबत महिला आरक्षणाला जोडण्यात आलं. हं. पण आता डिलिमिटेशनमध्ये बराच गोंधळ होतो, की डिलिमिटेशनची प्रक्रिया ही 2 टप्प्यांची प्रक्रिया आहे किंवा त्यामध्ये 2 मुद्दे आहेत. त्यातला पहिला मुद्दा जो आहे तो साधा आहे. त्यामध्ये फारसं काही अडचण येत नाही आणि ती आहे मतदारसंघ पुनर्रचनेची. हं. 2008 मध्ये शेवटचं झालं. डिलिमिटेशन झालं होतं. हो. ज्याच्यानुसार कोणत्याच राज्यांमधल्या खासदारांची संख्या बदलली नाही. म्हणजे महाराष्ट्रातली खासदारांची संख्या 48 ची 48च राहिली. पण मतदारसंघांचे नकाशे बदलले. हो. म्हणजे म्हणजे विदर्भात आधी 11 खासदार होते ते 10 झाले. तर असे मतदारसंघांचे नकाशे बदलले. ती एक प्रक्रिया आहे जी सेन्सस नंतर जनगणनेनंतर करणं अपेक्षित आहे. आणि दुसरा जो मुद्दा आहे, जो जास्त यामध्ये कळीचा मुद्दा झालेला आहे, तो आहे की राज्यांमध्ये किती खासदार असतील, हं. ही संख्या निर्धारित करणं. हा यातला दुसरा मुद्दा आहे. आणि ती संख्या वाढवून मग महिलांना आरक्षण द्यायचं. असं 23च्या विधेयकामध्ये करण्यात आलेलं होतं आणि त्यातून एक गोंधळ तयार झाला, हं. की ते आता लगेच अंमलात आणू शकत नाही कारण जनगणना झालेली नाही. जनगणना झालेली नाही त्यामुळे डिलिमिटेशन पुढचं होणार नाही. त्यामुळे जे डिलिमिटेशन करायचं आहे ते मग 2011च्या सेन्ससनुसार करावं, हो. असं सरकारने म्हटलेलं होतं. हं. पण ही बाब 2023 मध्येच सरकारला माहिती होती किंवा जर तसं नसतं करायचं तर 2023च्या विधेयकामध्येच सरकारने हे करून घेणं अपेक्षित होतं. हं. आणि तेव्हा त्यांच्याकडे नंबर्स होते त्यामुळे ते करणंही शक्य ते होतं करणंही त्यांना. शक्य होतं. हं. ते करणंही शक्य होतं. पण ते त्यावेळेस केलं नाही. हं. तर त्यावेळेस सुद्धा म्हणजे आपण असं म्हणू शकतो, की मोदी सरकारचा उद्देश हा ते विधेयक पारित करून निवडणुकीमध्ये त्याचा फायदा घ्यायचा आणि पुरुष खासदारांना आश्वस्त करायचं, की 2034 पर्यंत तरी मतदारसंघ रचनेला काही परत हात घालता येणार नाहीये. कारण एकूण जी तरतूद होती ती 2026 नंतरचं डिलिमिटेशन वगैरे हो. अशी सगळी होती. हो. म्हणजे 29ची निवडणूक नाही, 34ची निवडणूक. आणि त्या 34च्या निवडणुकीमध्ये मग जे काही होईल ते होईल. अशा प्रकारचा एकूण सूर हा 23च्या पारित झालेल्या कायद्याचा होता. आता तोच बदलायचा, असा मोदी सरकारचा आग्रह आहे. आपण पुन्हा एकदा डिलिमिटेशनकडेच येऊया. आता डिलिमिटेशनबद्दल चर्चा करताना, बोलताना लोकसंख्या हा सगळ्यात महत्त्वाचा एक घटक त्यामध्ये आलेला आहे.
साधारण आत्ताची जी डिलिमिटेशन होत आहे, म्हणजे फक्त मतदारसंघांची रिस्ट्रक्चरिंग केली जाते पण जागा तेवढ्याच आहेत. या साधारण 1971च्या सेन्ससशी जोडल्या गेलेल्या आहेत. हो. तिथून आता आपण 50-60 वर्ष पुढे आलेलो आहोत आणि लोकसंख्या प्रचंड प्रमाणात एक्स्पोनेन्शियली वाढलेली आहे. मग अशा स्थितीमध्ये कशा पद्धतीने याचं आपण रिस्ट्रक्चरिंग करू शकतो किंवा पर्याय काय उरतात, की अशा पद्धतीने जर एकंदरीतच डिलिमिटेशन करायचं असेल तर? आणि एवढा मोठा काळ आपण हे का फ्रीज करून ठेवलेल्या आहेत जागा? जर त्या 10-10 वर्षांनी सतत वाढल्या असत्या, आयडियली जे पूर्वी होत होतं 52, 62, 72 मध्ये झालं, तसं जर कंटिन्युअस झालं असतं 10-10 वर्षाला, तर एवढी मोठी समस्या निर्माण झाली नसती असं वाटतं. म्हणजे आज जो मुद्दा आहे जागा वाढवण्यावरून, तोच मुद्दा 1970च्या दशकामध्ये सुद्धा आला होता. आणि 1970च्या दशकामध्ये पहिल्यांदाच इंदिरा गांधी यांनी हं. लोकसंख्या वाढीचा मुद्दा फार मोठ्या प्रमाणामध्ये स्वतः उचलून धरला आणि तो सरकारी धोरणांमधून अंमलात आणण्यास त्यांनी सुरुवात केली होती. आणि लोकसंख्येचा स्फोट हे एक प्रचंड मोठं भारतापुढचं आव्हान असणार. हा एकूण डिस्कोर्सच इंदिरा गांधींनी 1970च्या दशकामध्ये भारताच्या समाज जीवनामध्ये आणि राजकारणामध्ये आणला होता. हो. आणि त्यावेळेस हा मुद्दा पुढे आला होता, की जो आजचाही मुद्दा आहे, की 1950 नंतर लोकसंख्येमध्ये जी वाढ झाली, ती देशामध्ये समप्रमाणात सगळ्या भागांमध्ये झालेली नाही. बरोबर. त्यामुळे लोकसंख्येनुसार जर जागा वाढवायच्या झाल्या, तर उत्तरेकडच्या राज्यांच्या जागा जास्त वाढतील आणि दक्षिणेकडच्या राज्यांच्या जागा कमी होतील. हा जो मुद्दा होता, हा 1971 पासूनच आहे. आणि लोकसंख्या वाढीचा जो पॅटर्न आहे, तो त्यावेळेस जो होता, तोच पॅटर्न पुढच्या 50 वर्षांमध्ये सुद्धा कंटिन्यू राहील. हं. त्यामुळे इंदिरा गांधींनी ते त्यावेळेस केलं नाही आणि इंदिरा गांधींनी ठरवलं, की आपण या जागा आता 2002 पर्यंत या जागा फ्रीज करायच्या. की लोकसभेची जी स्ट्रेंथ आहे ती 550 पेक्षा जास्त ती नसावी. ती तेवढीच हो, तेवढीच असावी. हो. 2002-3 मध्ये वाजपेयी सरकारपुढे हा मुद्दा आला होता, की आता काय करायचं? तर वाजपेयी सरकारने सुद्धा त्यावेळेस घटनादुरुस्ती करून हेच केलं होतं, की 2026 पर्यंत मतदारसंघांची संख्या वाढवायची नाही. हां. डिलिमिटेशन करायचं आणि त्यानुसार 2008-9 मध्ये डिलिमिटेशन झालं. हं. पण ते डिलिमिटेशन त्यांनी ठरवलं होतं, की 2001च्या जनगणनेनुसार ते डिलिमिटेशन करायचं. पण एकूण मतदारसंघांची संख्या आणि राज्यनिहाय मतदारसंघांची संख्या ही 1975-76 मध्ये इंदिरा गांधींनी हो. घटनादुरुस्तीद्वारे जी निर्धारित केली आहे, हं. तीच कायम राहणार. हं. 26 पर्यंत ती कायम राहणार. बरोबर. हे त्यांनी पण त्यावेळेस याच मुद्द्यावरून ठरवलं होतं, की एकूणच हे उत्तरेला जास्त प्रतिनिधित्व मिळणार आणि दक्षिणेला कमी प्रतिनिधित्व मिळणार. हा मुद्दा तेव्हापासूनच भारतीय राजकारणात होता आणि आजही तोच मुद्दा आपल्याला प्रामुख्याने या एकूण डिस्कोर्समध्ये किंवा या पूर्ण डिबेटमध्ये तोच मुद्दा सर्वात पुढे आपल्याला असलेला दिसतोय. पण आता यामध्ये सोल्युशन काय असू शकतं? तर सरकारतर्फे असा प्रयत्न केला जातोय, की 50% जागा वाढवूया आणि प्रपोर्शनेटली म्हणजे सगळ्यांच्याच वाढवूया. उत्तर प्रदेशच्या जेवढ्या 50% वाढतील त्याच प्रमाणात तमिळनाडूच्या सुद्धा 50% वाढतील. हा एक त्यामध्ये सोल्युशन दिलं जात आहे. पण इथं मग महत्त्वाचं येतं ते वन वोट, वन पर्सन, वन वोट, वन व्हॅल्यू हे प्रिन्सिपल आणि त्या प्रिन्सिपलचा आधार घेतला तर आत्ताच्या स्थितीला अशी परिस्थिती आहे, की काही मतदारसंघ हे 48 लाखाचे मतदारसंघ आहेत. काही मतदारसंघ फक्त 5-7 लाखाचे मतदारसंघ आहेत. अशा स्थितीत त्या एका मताची व्हॅल्यू जी आहे ती एक नाहीये, असं स्थिती चित्र दिसतंय. मग हे जर सॉल्व्ह करायचं असेल प्रॉब्लेम, तर नक्की काय आपल्याकडे पर्याय उरतात आणि कशा पद्धतीने आपण ह्याच्या पुढे जाऊ शकतो? हा एक भारतीय लोकशाहीसमोर तयार झालेला एक फार मोठा पेच आहे, हं. की वन वोट, वन पर्सन, वन व्हॅल्यू हे जे तत्व आहे, हे लोकसभा निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने लागू करायचं हं. आणि ते तसं सुरुवातीपासूनच खरं म्हटलं तर राज्यनिहाय जर विचार केला आपण तर ते त्या पद्धतीने लागू झालेलं नाही. हो. आणि मागच्या 70 वर्षामध्ये ती डिस्पॅरिटी ती सातत्याने वाढले. वाढत गेलेली आहे. तो एकीकडे हे प्रिन्सिपल आहे आणि दुसरीकडे संघराज्याचं प्रिन्सिपल आहे किंवा घटनेत जे म्हटलंय, की इंडिया इज अ युनियन ऑफ स्टेट्स. तर ते संघराज्याचं जे प्रिन्सिपल आहे त्याच्यानुसार छोट्या राज्यांवरती, कमी लोकसंख्येच्या राज्यांवरती कुठल्याही प्रकारचा अन्याय होता कामा नये. हं. हे संघराज्यामधलं सर्वात प्रमुख प्रिन्सिपल आहे, सर्वात प्रमुख तत्व आहे. पण एकूण मतदारसंघांमध्येच जर कमी लोकसंख्येच्या राज्यांना, छोट्या राज्यांना जर त्यांना कमी प्रतिनिधित्व असेल, हं. तर धोरणांमध्ये कायदे तयार करताना, घटनादुरुस्तींमध्ये हे होऊ शकतं. आणि त्याच्यामुळे हे 2 तत्व आपल्याला लोकशाहीतले इथे परस्परांसमोर उभे ठाकलेले दिसतात. हं. आता यातनं नेमका मार्ग कसा काढायचा हे खरोखर खूपच ही कठीण बाब आहे. बरोबर, त्यात सरळ-सरळ फॉर्म्युला लावून मार्ग काढणं हे केवळ अशक्य आहे. बरोबर. यात इतर अनेक मार्ग असू शकतात. म्हणजे ते या पद्धतीचे असू शकतात, की
विधानसभांची संख्या यानुसार वाढवायची. म्हणजे उत्तर प्रदेशच्या विधानसभेची संख्या 400 वरून 600 झाली किंवा 650 झाली. तर त्यामुळे केरळ किंवा तामिळनाडू किंवा आसाम यांना यांना त्यांनी काही काही अडचण नसणार आहे. अडचण होणार हं. नाहीये. आणि तिथे हे तत्त्व व्यवस्थितपणे लागू करता लागू येऊ होईल, शकतं. की वन पर्सन वन व्होट वन व्हॅल्यू हे तत्त्व तिथे अगदी व्यवस्थितपणे लागू होईल. हो. आणि त्याच्यानुसार राज्यांना मग तेवढे अधिकार सुद्धा द्यायचे. तर हा एक मार्ग त्यातनं असू शकतो, जर तात्विकदृष्ट्या जर विचार करायचा झाला तर. दुसरं हेही आहे, की अ, राज्यसभा अ, अ, सदस्यांची संख्या वाढवायची. हं. आणि राज्यसभेमध्ये जे प्रतिनिधित्व असतं ते राज्यांचं प्रतिनिधित्व असतं. आणि ते प्रपोर्शनमध्ये आहे ते सगळं. प्रपोर्शनमध्ये आहे. हं. तर राज्यसभा सदस्यांची संख्या वाढवायची. हं. आणि आत्ता जे सरकारने विधेयक आणलं होतं त्यामधला हा फार मोठा दोष होता, की लोकसभेची संख्या वाढवायची पण राज्यसभेची संख्या वाढवण्याबाबत त्यामध्ये काहीही नव्हतं. हं. आणि तसं जर खरंच झालं असतं, तर लोकसभेत ज्याला बहुमत आहे, तो कोणतेही विधेयक म्हणजे घटनादुरुस्ती विधेयकं सुद्धा सहज पारित त्यांनी करून घेतली असती. कारण राज्यसभेतून विरोध जरी झाला, तरी जॉइंट सेशन घेतल्यानंतर लोकसभेचीच सरशी होणार. बरोबर. तर तो ते टाळण्यासाठी मग राज्यसभेची संख्या जास्त करायची आणि राज्यसभेमध्ये मग राज्यांना जास्त प्रतिनिधित्व द्यायचं. हा सुद्धा एक त्यावरचा उपाय असू शकतो. किंवा अ, आता सरकारने जो प्रस्ताव आणला होता, की 50% जागा प्रत्येकच राज्यांच्या वाढवायच्या. म्हणजे हो. प्रत्येकच राज्यातल्या जागा वाढतील, प्रतिनिधित्व वाढेल आणि काही प्रमाणामध्ये तरी वन पर्सन वन व्होट वन व्हॅल्यू हे हे त्याच्या हे जवळ तरी त्याच्या पोहोचू जवळ आपण. आपण पोहोचू शकू. बरोबर. पण सरकारने तोंडी हे बोलून दाखवलं, पण विधेयकामध्ये तशी तरतूद केली नाही. आणि विधेयकात तशी तरतूद जर सरकारने केली असती, तर याच्या विरुद्ध मतदान करणं दक्षिणेतल्या राजकीय पक्षांना सुद्धा कठीण गेलं असतं. बरोबर. पण विधेयकामध्ये ती तरतूद नाही. आणि भविष्यामध्ये जर सरकार खरोखर गंभीर असेल, हं. तर या पद्धतीची तरतूद विधेयकामध्येच करून जर आणली, जी आकडेवारी गृहमंत्री अमित शहा यांनी मांडली, की केरळचं प्रतिनिधित्व आज 3.67% आहे, ते 3.68% होणार. हो. म्हणजे ना वाढणार ना कमी होणार. जेवढं आहे तेवढंच राहणार. हो. आणि ही आकडेवारी प्रत्येकच दक्षिणेतल्या राज्यांसाठीची त्यांनी ती केली होती. तर हा एक त्यावरचं सोल्युशन असू शकतं. पण इथे मुद्दा असा आहे ना, की अ, काहीतरी शास्त्रीय आधार हवा. हं. नेमकी संख्या किती वाढवायची? नाही. अ, म्हणजे आता आपण इतर देशांसोबत जर तुलना करायची झाली, तर युनायटेड किंगडम फार छोटा देश आहे. हं. म्हणजे भारतासोबत त्याची तुलनाच होऊ शकत नाही इतका छोटा देश आहे. पण तिथल्या संसदेमधली सदस्य संख्या ही 650 आहे. हो. आपली ही 543 आहे. हो. पण मग युनायटेड किंगडमची संसद ज्या पद्धतीने काम करते आणि भारताची संसद ज्या पद्धतीने काम करते, त्याच्यामध्ये सुद्धा खूप फरक आहे. अगदी. तर हे सगळे मुद्दे लक्षात घेतल्याशिवाय आपण ती कंपॅरिझनही करू शकत नाही. आपण खासदारांच्या संख्येबद्दल एक मुद्दा मांडला. मी काही डिबेट्स ऐकत होतो या सगळ्या चर्चेदरम्यान जी सुरू होती 16, 17, 18 तारखेला. त्यात काँग्रेसचे जे खासदार आहेत मनीष तिवारी त्यांनी म्हटलं, की एवढ्या खासदारांची आपल्याला गरज आहे का? खासदार काय काम असतं? प्रामुख्याने खासदारांचं काम धोरण निर्मिती किंवा एकतर रेल्वेज किंवा मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सची जी काही कामं असतात तेवढी आणि एक म्हणजे संरक्षण. हे 3 महत्त्वाची खासदारांची कामं. बाकी तर आमदारच कामं करतात. त्यांना प्रामुख्याने ते लोकांशी जोडले गेलेले असतात. मग एवढे सगळे खासदार वाढवण्याची गरज काय? आपण फक्त आमदारांची संख्या जर वाढवली आणि खासदारांची तशीच ठेवली, तर मग ते चालू शकणार नाही का? म्हणजे अगदी योग्य मुद्दा आहे. म्हणजे म्हणूनच मी म्हटलं, की नेमकी संख्या किती असावी? हो. तर याला काहीतरी शास्त्रीय आधार पाहिजे. आता सरकार जे म्हणतंय, की 850 असावी. तर तरुण गोगोई यांनी अगदी योग्य मुद्दा उपस्थित केला, की 850 हा आकडा कुठून आला? हं. मग तो 1250 का नाही? तो 950 का नाही? महिला आरक्षणासाठी जर सुरू असेल, तर महिला आरक्षण 33% आहे. मग 33% संख्या का नाही वाढवायची? बरोबर. 50% आपण का वाढवतो आहे? हो. तर काही तर शास्त्रीय आधार असावा. तो आधार इथे कुठेच दिसत नाही. त्यामुळे काहीतरी एक फॉर्म्युला तयार केला आणि तो लागू करण्याचा प्रयत्न होतोय असं दिसतंय. आणि तो यातला एक फार मोठा दोष आहे. या सगळ्या दरम्यान प्रामुख्यानं चर्चा एक झालेली आहे ती म्हणजे नॉर्थ साउथ डिव्हाइडची म्हणजे दक्षिणेतील राज्यांचं प्रतिनिधित्व कमी होईल, उत्तरेकडे वाढेल. पण आत्ता जरी आपण संख्या बघितली लोकसभेची, तर दक्षिणेतील राज्यांकडे साधारण 140-141 खासदार आहेत. उत्तरेकडील आणि बाकी सगळे पश्चिम, पूर्व आणि उत्तरेकडे 402 खासदार आहेत 543 पैकी. आत्ता सुद्धा तो डिव्हाईड दिसतोच आहे, की मग आता जर काही प्रॉब्लेम नाहीये आणि राजकारणाच्या दृष्टीने बघायचं म्हणजे राजकारणच आहे हे आणि त्या दृष्टीने बघायचं गेलं तर आता सुद्धा नॉर्थ साइड डिव्हाईड दिसतोय. भाजप नॉर्थ मधल्या राज्यांमध्ये हिंदी पट्ट्यामध्ये मजबूत आहे. खालच्या राज्यांमध्ये त्यांना साधारण 40च्या 50च्या आसपास जागा मिळतात. मग आत्ता सुद्धा तशीच परिस्थिती असताना नक्की विरोध का प्रमुख कारण दिसतंय या विरोधाचं?
म्हणजे यात 2 मुद्दे आहेत, की अ, हे हा जो फरक आहे, हं, हा फरक आत्ता आहेच. हं, पण तो आणखी वाढू नये, हं. याकरिता दक्षिणेतले राजकीय पक्ष दबाव आणत आहेत, बरोबर. की जर प्रपोर्शनेटली जर नाही वाढलं, हं, तर आणि प्रपोर्शनेटलीही वाढतानाही असं होऊ शकतं, की काही राज्यांची संख्या ही त्यांची मूळ संख्या जास्त असल्यामुळे खूप जास्त वाढणार हो. आणि काही राज्यांची मूळ संख्याच सदस्य संख्या कमी असल्यामुळे ती तेवढी वाढणार नाही. हं, म्हणजे केरळमध्ये मूळ खासदारच 20 आहेत. ते 20चे 30 होणार. पण महाराष्ट्रामध्ये 48चे 72 होणार. तर हा जो फरक आहे राज्या-राज्यांमधला, तो फरक खूप जास्त वाढणार. हं, हा एक मुद्दा आहे आणि दुसरं तुम्ही म्हणता तसं याच्यामध्ये मूळ राजकारण आहे. मूळ राजकारण हे आहे, की दक्षिणेकडचे राजकीय पक्ष आणि दक्षिणेकडचे मतदारसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भाजपकडे अजूनही हिंदी पट्ट्यातला पक्ष आणि अ, हिंदी, हिंदू, हिंदुस्तान हं. हा जो जनसंघाचा खूप एक जुना नारा होता. हो. तर त्या तत्वानुसार किंवा त्या आयडिओलॉजीनुसार चालणारा पक्ष आहे आणि त्यातून आपल्यावरती हिंदी संस्कृती ही थोपवली जाऊ शकते. हं. हा हा ही एक जी भीती आहे, ती या राजकारणाच्या मुळाशी ती भीती आहे. आणि ही भीती जर दक्षिणेतल्या मतदारांना वाटत असेल, दक्षिणेतल्या राजकीय पक्षांना वाटत असेल, हं, तर आपल्यापासून त्यांना ती भीती वाटू नये, हं. याची काळजी ही उत्तरेतल्या पक्षांनी घेणं जास्त आवश्यक आहे. बरोबर. या सगळ्यामध्ये अजून एक मुद्दा चर्चेला गेला तो म्हणजे उत्तर प्रदेशची आत्ताच्या खासदारांची संख्या 80 आहे. त्यांच्या विधानसभेची सदस्य संख्या साधारण 403, 406 आहे. आणि संसदेत किंवा संविधानामध्ये अशा प्रकारची तरतूद आहे, की कुठल्याही विधानसभेची संख्या साधारण 500 पेक्षा जास्त नसू नये, 60 पेक्षा कमी नसू नये. काही राज्य त्याला एक्सेप्शन आहेत. आणि लोकसभेच्या बाबतीत सुद्धा अशीच काहीतरी 550 ची मर्यादा आहे. तर या संदर्भात सरकारने कुठलीही तरतूद केलेली नव्हती आणि जर आपण आत्ता 50% वाढ असं समजतोय, तर तेव्हा मग उत्तर प्रदेशची संख्या 600-700 च्या आसपास जाऊ शकते खासदार आमदारांची आणि लोकसभेची सुद्धा जास्त होऊन ती त्यामध्ये पण सुधारणा केलेली होतीच, अमेंडमेंट आणली होती. मग उत्तर प्रदेशच्या बाबतीत सरकारचं काही वेगळं नियोजन आहे का? उत्तर प्रदेश राज्याचं विभाजन करून अजून काही करण्याचा प्रयत्न करतोय का? या संदर्भात सुद्धा चर्चा होत होती. याबद्दल आपल्याला काय वाटतं नक्की? आणि असं केलं म्हणजे राज्य छोटी केली तर मग काही विरोध निवळू शकतो का? किंवा एका कुठल्या राज्याचं वर्चस्व राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते का? छोटी राज्य केली तर ते निश्चितपणे होऊ शकतं, हं, की एकाच राज्याचं वर्चस्व राहणार नाही, अशी परिस्थिती होऊ शकते. पण छोटी राज्य करण्यास जर सुरुवात केली, तर त्याला अंत कुठेच राहत नाही. हं, मग ती करून-करून तुम्ही किती छोटी करत जाणार? कारण इट इज अ पॅन्डोराज बॉक्स, की तुम्ही एक राज्य, नवं राज्य निर्माण केलं, की मग 10 नव्या मागण्या तुमच्या पुढे येतात. त्या केंद्र सरकार मग कशा पद्धतीने हाताळेल, हे नवे मुद्दे त्याच्यातनं तयार होऊ शकतात. पण छोट्या राज्यामुळे अ, यावरती एक अंकुश लागू शकतो, ही शक्यता आहे. मुलाखतीच्या शेवटाकडे येताना आपण नॉर्थ साउथ डिव्हाइडबद्दल बोललो. पण साउथच्या राज्यांची आपण स्थिती बघितली तर स्वातंत्र्यपूर्वीच्या काळापासून सुद्धा मद्रास प्रेसिडेन्सीपासून ते आत्तापर्यंत एक तिथे सुधारणावादी चळवळ मोठ्या प्रमाणात बळ घेतलेली आहे तिथे. त्यांनी त्याच पद्धतीने त्यांची वाटचाल राहिलेली आहे. आरोग्य, शिक्षण या सगळ्या क्षेत्रात त्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे. आणि जेव्हा आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात चांगली कामगिरी होते, समृद्धी येते, तेव्हा आपोआपच लोकसंख्या नियंत्रण हे त्याच्यासोबतच येतं. म्हणजे जे जे शिक्षण आलं की तिथे लोकसंख्या नियंत्रण आपोआप येतं. म्हणून त्या राज्यांनी पूर्वीपासूनच या सगळ्या क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी करत राहिलेले आहेत. उलट्या बाजूला आपण नॉर्थकडल्या राज्यांकडे बघितलं तर त्यांना अशा पद्धतीचे कुठलेही रिफॉर्मिस्ट लोकं मिळालेली नाहीयेत फार, त्यामुळे त्यांच्याकडे तशी स्थिती राहिली आहे. मग जसं आपण घरामध्ये जे मूल दिव्यांग असतं किंवा स्पेशल चाइल्ड असतं, त्याची जास्त चांगली काळजी घेतो. या सूत्रानुसार आपण या सगळ्या स्थितीकडे पाहायला नको का? खरं आहे ना, म्हणजे इथेही उत्तरेकडच्या राज्यांची लोकसंख्या वाढ जास्त आहे. हं, म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे असं मुळीच व्हायला नको. आणि त्यांना त्यांच्या लोकसंख्येनुसार धोरणांमध्ये, अर्थसंकल्पांमध्ये आणि सरकारच्या सर्वच योजनांमध्ये हं, त्या प्रमाणचा वाटा हा मिळालाच पाहिजे. हं, इथे भीती ही आहे, की उत्तरेकडच्या राज्यांनी योग्य योजना अंमलात आणलेल्या नाही आणि त्यामुळे त्यांची लोकसंख्या वाढ थांबलेली नाही. त्याचा एकूणच भार हा भारतावरती पडलेला आहे आणि असं असताना परत त्या राज्यांना जर लोकसभेमध्ये अधिक जागा मिळाल्या, तर त्याचं रिफ्लेक्शन हे लोकसभेमध्ये होणाऱ्या कायद्यांवरती आणि केंद्र सरकारच्या धोरणांवरतीही होऊ शकतं. हं. आणि यातनं आपण जर आज असं म्हणत असू, की दक्षिणेतल्या राज्यांनी शिक्षण, आरोग्य अशा धोरणांकडे जास्त लक्ष दिलं आणि त्यातनं त्या राज्यांचा अधिक विकास झाला.
तर अशा प्रकारची या धोरण निर्मितीची प्रक्रिया सुद्धा मग मंदावण्याची शक्यता जास्त वाढते. आणि त्याच्यामुळे हा मुद्दा विकासाचा नाही, हा मुद्दा प्रतिनिधित्वाचा आहे, की प्रतिनिधित्व हे एकाच राज्याला किंवा एकाच प्रदेशाला जर जास्त मिळालं, तर त्याचे काय परिणाम किंवा दुष्परिणाम होऊ शकतात. या सर्व परिप्रेक्ष्यातून आपल्याला याकडे बघितलं पाहिजे. आपण सुरुवात महिला आरक्षणापासून केली होती. पुन्हा शेवटाला येताना त्याकडेच जाऊया. आत्ताचं जी स्थिती दिसतीये, की कायदा तर अमेंडमेंट पारित झालेली नाहीये. तेव्हा 2029 मध्ये हा लागू होण्याची शक्यता देखील अत्यंत कमी आहे, मावळलेलीच आहे जवळपास. तर याचा पुढचा प्रवास कसा असू शकतो? काय नक्की पर्याय दिसतायत याच्यापुढे? 2029 ला ते लागू करायचं असेल तर काय ऑप्शन्स असू शकतात? आणि 34 ला गेलं तर तेव्हा काय पर्याय दिसतायत? म्हणजे यातला सर्वात सोपा जो ऑप्शन आहे, तो ऑप्शन हा आहे, की आत्ताची लोकसभा आणि विधानसभांची जी सदस्य संख्या आहे, त्यामध्येच महिला आरक्षण लागू करायचं. म्हणजे पुरुष खासदारांची संख्या कमी करायची. आमदारांची संख्या सुद्धा कमी होईल. आमदारांची संख्या सुद्धा कमी करायची. हो. आणि खऱ्या अर्थाने आरक्षण हे प्रभावी, ज्याचा मूळ हेतू जो आहे, तो तेव्हाच यशस्वी होऊ शकेल, जेव्हा अ, तुलनात्मकदृष्ट्या महिलांची संख्या ही पुरुषांच्या बरोबरीने येईल. हो. हा सगळ्यात सोपा उपाय आहे त्यावरचा. हं. पण याला पुरुष खासदार, सर्वपक्षीय पुरुष खासदार याला या ना त्या कारणांनी विरोध करणार. त्यामुळे ते काही आता होणार नाही. आता कालचं विधेयक जरी पारित झालं नाही, तरी 2023 मध्ये पारित झालेला कायदा, तो अद्याप कायम आहे. हो. आणि त्याच्यानुसार सरकारकडे हा पर्याय आहे, की 2026 ची जनगणना लवकरात लवकर पूर्ण करायची. 2027 च्या शेवटापर्यंत त्याचे निकाल काढायचे आणि 2028 मध्ये डिलिमिटेशनची प्रक्रिया सुरू करायची. पण इथे परत पेच तोच येतो, की 2028 मध्ये डिलिमिटेशनची प्रक्रिया सुरू करताना राज्यांमधल्या सदस्यांची संख्या वाढवायची की नाही? हा तिथे सगळ्यात मुख्य मुद्दा येतो. इथे जसं सरकारने संसदेत मांडलं, की प्रत्येक राज्यांची संख्या आम्ही 50% ने वाढवण्याकरिता तयार आहोत आणि त्याच्यानुसार मग कोणत्याच राज्यांचं प्रपोर्शन कमी होणार नाही. तर ते जर केलं, तर ते अजूनही शक्य आहे. बरोबर. ती तयारी जर सरकारने दाखवली, तर 2028 च्या सुरुवातीलाच किंवा तो कायदा आत्ताही पारित होऊ शकतो. हो. तो आत्ताही पारित होऊ शकतो आणि अगदीच जर 2029 मध्ये च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जरी हे शक्य झालं नाही, कारण डिलिमिटेशनची ही जी प्रक्रिया आहे, की तुम्ही प्रत्येक राज्यांना किती सदस्य मिळतील, ते तर तुम्ही कागदावरती लगेच ठरवाल. हो. पण राज्यांतर्गत डिलिमिटेशनची जी प्रोसेस आहे, त्याला वेळ लागू शकतो. बरोबर. आणि त्याचा फॉर्म्युला सरकारने ठरवणं अयोग्य आहे. पण समजा सरकारने ठरवला असेल काही फॉर्म्युला तो आणि डिलिमिटेशन तो कमिशनने त्यांनी ठरवावा. डिलिमिटेशन कमिशनला दिला आणि डिलिमिटेशन कमिशनने तो तसाच्या तसा लागू केला. त्यातनं अनेक वाद तयार होतील. बरोबर. आत्तापर्यंतची भारतातली डिलिमिटेशनची जी प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया जवळ-जवळ वादविरहित झालेली आहे. की जेव्हा-जेव्हा मतदारसंघांचं डिलिमिटेशन झालं, त्यावरती फार मोठे वाद झाले नाही. ते सर्व राजकीय पक्षांना विश्वासात घेऊन करण्यात आलं. स्थानिक घटकांना विश्वासात घेऊन करण्यात आलं आणि त्याला सर्वांनी मान्यता दिली. त्याला आजपर्यंत कोणीही आव्हान दिलेलं नाही, त्यावरती वाद केलेला नाही, त्याच्या विरोधात आंदोलन केलेलं नाही. तीच प्रक्रिया त्याच पद्धतीने जर राबवायची असेल, तर ती एका वर्षामध्ये पूर्ण होणं कठीण आहे. त्यामुळे 2029 पर्यंत कदाचित हे होणार नाही. ठीक आहे, 2029च्या लोकसभा निवडणुकीमध्ये जरी लागू नाही झालं, बरोबर. तरी कायदा जो 2023चा आहे तो अजून लागू तो होऊ शकतो आणि 2029 नंतर ज्या विधानसभांच्या निवडणुका येतील, तिथपासनं तो लागू लागू होऊ करू शकतो. शकतो. आणि लोकसभेमध्ये 2034 पासून लागू होऊ शकतो. अगदी. तीही आपली त्यासाठीही तयारी आपण ठेवणं म्हणजे काहीच हरकत नाही ती तयारी सुद्धा आपण ठेवायला. अगदी योग्य शब्दात सांगितलं, की आपण एकतर ती आत्ताचा जो कायदा आहे त्यानुसार आपण पुढे जाऊन 2030-31 पर्यंत जे काही असेल ते पूर्ण करू शकतो. कारण आधीचं डिलिमिटेशन पाहिलं तर ते 2002 कमिशनचा जो अहवाल होता तो 2002 मध्ये स्थापन झाला आणि 8 मध्ये डिलिमिटेशन होऊ शकलं. म्हणजे साधारण 6-1 वर्षाचा कालावधी धरला तरी आजपासून 32 पर्यंत म्हणा किंवा 30 पर्यंत आत्ता तंत्रज्ञानाची प्रगती वगैरे बघता ते करणं शक्य होऊ शकतं. पण अगदी शेवटचा प्रश्न, की अशा पद्धतीनं जेव्हा सरकार लागू करू पाहतंय आणि हे लागू झालेलं नाहीये महिला आरक्षण. आधीच आपण खूप काही मिस करतोय ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये. कारण महिलांचा एक वेगळा अप्रोच असतो. जेव्हा आपण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांची कामगिरी बघतो, तेव्हा त्यांनी आरोग्य, शिक्षण, इरिगेशन किंवा वॉटर कन्झर्वेशन यासारख्या अनेक क्षेत्रात चांगली कामगिरी केल्याचं दिसतं. जर आत्ता महिला प्रतिनिधी संसदेमध्ये नाहीयेत, विधानसभेमध्ये नाहीयेत, तर यामुळं आपण काय-काय मिस आउट करतोय असं आपल्याला वाटतं? आणि मी असं म्हणेल, की किमान आत्ता जेवढ्या महिला प्रतिनिधी संसदेत आणि विधानसभांमध्ये आहे, त्यांना आपण पूर्ण वाव दिलेला आहे का?
आपण केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये बघा, सर्व राज्यांच्या, सर्व पक्षांच्या सरकारांच्या मंत्रिमंडळांमध्ये बघा, किती मंत्री आहेत. माझ्या असं वाचण्यात आलं होतं, की उत्तर प्रदेशसारख्या राज्यामध्ये 1 की 2 महिला मंत्री आहेत. हो. आणि ते जर खरं असेल, तर जे महिला सदस्य निवडून येत आहेत, त्यांना सुद्धा आपण कार्य करण्यासाठी पूर्ण वाव देत नाही आहोत. तर या तरतुदी तर आपण लागू करू शकतो, की प्रत्येक मंत्रिमंडळामध्ये महिलांचं किमान 10% प्रतिनिधित्व असावं. किंवा सर्व पक्षांनी ठरवून फक्त महिलांनाच 33% तिकीटं द्यावीत, जसं तृणमूल काँग्रेस सारखा पक्ष देतो, यासारखी हो. सुद्धा काही उपाय असू बिजू शकतात. जनता दलाने बिजू ते जनता दिलं दल होतं. दिलं. तृणमूल काँग्रेसने सुद्धा ते दिलं होतं आणि महिला आरक्षणाच्या बाबतीत हे प्रस्ताव सुद्धा पुढे आले होते. पण राजकीय पक्षांनी त्याच्यावरती चर्चा केल्या नाहीत. हे सुद्धा प्रस्ताव असे आहेत, की जे खरोखर लागू होऊ शकतात. की त्यामध्ये मग तुम्हाला ओबीसी महिलांना तिकीट द्यायचं आहे, की इतर समाजातल्या महिलांना तिकीट द्यायचं आहे, हे सुद्धा राजकीय पक्ष त्यांचं ठरवू शकतात. सो तो सुद्धा एक मार्ग आहे महिला आरक्षण लागू करण्याचा. त्यामुळे अनेक मार्ग असू शकतात महिला आरक्षण लागू करण्याचे. एक पार्टी लिस्ट सिस्टीम आहे, की पार्टी लिस्ट सिस्टीमनुसार सुद्धा तुम्ही मतदारसंघांची संख्या न वाढवता लोकसभेतली महिलांची संख्या आणि एकूण लोकसभेची संख्या तुम्ही वाढवू शकता. म्हणजे पक्षाला ज्या लोकसभेमध्ये मिळालेली मतांच्या मतांची जी टक्केवारीच्या आधारे टक्केवारी आहे, त्या आधारे महिलांना, त्या आधारे महिलांना आणि काही देशांमध्ये ही पद्धत लागू आहे. मला वाटतं जर्मनीमध्ये तर पार्टी लिस्ट जर्मनीमध्येही आहे, पाकिस्तानमध्येही आहे, नेपाळमध्ये या प्रकारची पद्धत लागू आहे. हं. तर ज्या पक्षाला जेवढे मिळतील त्याच्यानुसार महिलांना प्रतिनिधित्व तो पक्ष संसदेमध्ये देऊ शकेल. बरोबर. तर असे अनेक मार्ग आहेत. पण प्रश्न इथे हाच आहे, की खरोखर हे लागू करायचं आहे की नाही? पॉलिटिकल विल हाच या सगळ्याचं Political उत्तर will आहे. हाच आणि हीच पॉलिटिकल विल सगळे राजकीय पक्ष दाखवतील आणि लवकरात लवकर महिला आरक्षण लागू होऊ शकेल, अशी आपण अपेक्षा करूया. आणि सर, आपण आलात आणि आम्हाला सविस्तरपणे या सगळ्यांबद्दल माहिती दिली, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. पुन्हा अशा प्रकारच्या विषयांबद्दल भेटण्यासाठी, बोलण्यासाठी नक्की भेटूयात. पण आज इथेच थांबूयात. धन्यवाद. धन्यवाद.